नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। मला असं वाटतं हेच मराठीचे महाराष्ट्राचे मारेकरी आहेत। या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे। हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत। पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का? मिळत कसे नाहीत? ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांच्या घरात राहतायत का? लाज वाटली पाहिजे। हिंदूंना वाचवू शकत नाही आणि मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता। हे कसं? कर्मधिरेद्री लोक महाराष्ट्रात दुर्दैवाने राज्य करते आहेत, याची लाज वाटते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपा हल्ला चढवलाय। छत्रपती संभाजीनगर मधील हॉटेल विट्सच्या मालमत्तेचे मूल्यांकन 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक असताना 6व्या लिलाव्यात 64 कोटी 86 लाख एवढ्या कमी किमतीमध्ये ही प्रक्रिया पार पडण्यात आली। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या मेसर सिद्धांत साहित्य खरेदी व पुरवठा कंपनीला या हॉटेलचं कंत्राट मिळालं। यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत काही प्रश्न मांडत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व संजय शिरसाट यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। काँग्रेस आमदार भाई जगताप व आमदार अनिल परब यांनी देखील यावरून सरकारला जाब विचारलाय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ताजपुरी येथील बी फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली। मोबाईल हॅक झाल्यानंतर काही खासगी फोटो व्हायरल करण्यात आल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। विद्यार्थ्याने थेट आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। डेटिंग ॲपद्वारे एका अनोळखी महिलेशी मैत्री करणे नवीन पनवेल भागातील एका 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे। या ज्येष्ठ नागरिकाने ज्या महिलेशी मैत्री केली त्या महिलेने या ज्येष्ठाशी प्रेमाचे नाटक करून त्याच्याकडून तब्बल 73,72,000 रुपये उकळले। खान्देश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत बाहेर जेवण करण्यासाठी गेलेल्या बँक मॅनेजरवर नियतीने घाला घातला। एका विचित्र अपघातात अज्ञात वाहनाने चिरडले आणि 30 वर्षीय बँक मॅनेजर आशिष देशमुख याचा जागीच मृत्यू झालाय। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ही मन हेलावून लावणारी घटना घडली आहे। धक्कादायक म्हणजे बँक मॅनेजरच्या सोयीरिकीचा कार्यक्रम आज होणार होता। विवाहाची गाठ जुळण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पुढच्या पिढीच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वाकांक्षी रूपरेषा तयार केली आहे। यामध्ये शहरी भागात इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्ट, हायपरलूप तर दुर्गम भागांसाठी रोपवे, केबल बस आणि फनिक्युलर रेल्वेचा समावेश आहे। 2 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या नवदाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। सोलापूर शहराजवळ असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील उडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। सध्या सोलापुरात याच घटनेची चर्चा सुरू आहे। एकाच खोलीत या नवजोडप्याचे मृतदेह आढळल्याने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। लाडकी बहीण योजनेविषयी विरोधक अपप्रचार करीत आहेत, अफवा पसरवत आहेत। या माध्यमातून राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी मांडली। चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीमुळे विविध समस्यांना तोंड देते असलेल्या मसाळा गावातील पात्र कुटुंबे लवकरच संकटमुक्त होणार आहेत। वेकोलीने त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतलाय। शासकीय कार्यालयात समारंभ साजरा केल्यास शिस्तभंग होतो, मात्र ही कृती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केली आहे। या अधिकाऱ्यावर आता काय कारवाई होते याकडे महामंडळातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे। विशेष म्हणजे या समारंभाचा फोटो विविध माध्यमांवर टाकण्यात आला होता। राज्यातील 11 आदिवासी प्रकल्प कार्यालयांमध्ये मागील 30 वर्षांपासून IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तेथील प्रकल्प अधिकारी व SDO असे 2 कारभार असल्याने दोन्ही विभागांना न्याय दिला जात नसल्याचे चित्र आहे। यामुळे स्वतंत्र अधिकारी देण्याची मागणी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात आदिवासी आमदार खासदारांनी मागणी करताच झालेला निर्णय गुंडाळला का, असा सवाल यानिमित्त पुढे आलाय। पुसद आदिवासी विकास प्रकल्पातील भोजन कंत्राट मिळवण्यासाठी अमरावतीच्या श्री स्वामी समर्थ सर्व्हिसेस या संस्थेने बोगस अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता कागदपत्रांची पडताळणी न करता निविदा मंजूर करणारी समिती आदिवासी विकास विभागाच्या रडावर आली आहे।
नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात एक धडकी भरवणारी घटना उघडकीस आली। इथं एका तरुणाला रेल्वेवर चढवून स्टंटबाजी करणं चांगलंच महागात पडलंय। तो स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वेवर चढून रील बनवत असताना भयंकर घडलं। त्याच्या एका चुकीमुळे त्याच्या अंगाची सगळी कातडी निघाली आहे। गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत। विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं मिशन 2029 ला आतापासूनच सुरुवात केली आहे। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर भाजपनं विधानसभा निवडणुकीतून कमबॅक केलाय। पुढील निवडणूक भाजप स्वबळावर लढेल असं केंद्रीय मंत्री अमित शहांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितलं होतं। त्या शपथ योजनेवर आता भाजपानं काम सुरू केलंय। अहमदाबादमध्ये बीसीसीआय पंच परीक्षेत अकोल्याच्या पवन हलवणे यांनी देशात पहिला क्रमांक पटकावलाय। प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी कुटुंबातून आलेल्या पवनने हे यश मिळवले। त्यांनी केवळ आपल्या गावालाच नव्हे तर जिल्ह्याला आणि देशालाही गौरव मिळवून दिला। पवन श्रीकृष्ण हलवणे हे एका लहान शेतकरी कुटुंबातील आहेत। दिल्लीमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण देश हादरलाय। एका कपड्याच्या व्यापाऱ्याच्या पत्नीने नोकराला व्हॉइस मेसेज पाठवल्यामुळे त्याने रागाच्या भरात मालकिणीसह तिच्या मुलीची हत्या केली। आरोपी नोकराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार याच व्हॉइस मेसेजमुळे त्याने हे भयंकर कृत्य केले। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। एका 12वीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कानपूरच्या गोविंदनगर पोलीस स्टेशन परिसरात या विद्यार्थिनीने गळफास घेतल्याची माहिती आहे। तिची आई तिला जेवणासाठी बोलवण्यासाठी गेली तेव्हा त्यांनी तो गळफास घेतलेला आढळून आला। रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेची भारतातील एक्स सेवा स्थगित करण्यात आली होती। या संदर्भात कायदेशीर मागणीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे एक्सने म्हटले होते। मात्र भारताने रॉयटर्सच्या खात्यावर स्थगितीची कोणतीही मागणी केलेली नाही असे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। दरम्यान हे खाते आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे। एका तरुणाने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे, ज्यामुळे एकच खळबळ उडाली। राहुल अहिरवार असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे। या तरुणाने जीवन संपवण्यापूर्वी एका महिलेवर प्रेम असल्याचं सांगितलं आणि तिने लग्नाचे खोटे आश्वासन दिल्याचा आरोप केलाय। पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय। सागर जिल्ह्यातील शाहपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहिमेसंदर्भात वर्तमानपत्रांतील जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असताना नाव नोंदणीसाठी मतदारांना आणखी एक संधी दिली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने रविवारी स्पष्ट केले। अंटार्क्टिका खंडातील बर्फाखाली रशियाला तेलाचा मोठा साठा सापडलाय। रशियन वैज्ञानिकांच्या मते वेडेल समुद्राखाली 511 अब्ज बॅरल तेल दडलेले आहे। या काळ्या सोन्याच्या खजिन्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत। अंटार्क्टिक कराराचे काय होणार? भविष्यात ऊर्जेसाठी स्पर्धा वाढणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत। रशियाच्या या शोधामुळे भूराजकीय क्षेत्रात खळबळ माजेल असे तज्ञांचे म्हणणे आहे। जगातील मोठ्या शक्तींमध्ये या तेलासाठी स्पर्धा होऊ शकते। चीनमध्ये एका व्यक्तीच्या पोटात भयंकर वेदना होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। तपासणी केली असता डॉक्टरांनाही मोठा धक्का बसला। त्याच्या पोटात 1 फूट लांबीची जिवंत मासोळी आढळून आली। डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तिला बाहेर काढले। ही घटना हुनान प्रांतातील असून डॉक्टरांना सिटी स्कॅनमध्ये मासा दिसला आणि शस्त्रक्रिया करून मासा काढण्यात आला। अमेरिकेतील टेक्सास प्रांतात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात 51 जणांचा मृत्यू झाला असून 27 मुली बेपत्ता आहेत। मृतांमध्ये 15 लहान मुलांचाही समावेश आहे। येथील पुराचे संकट अद्यापही गेले नसून हवामान विभागाने याबाबतचा इशारा दिलाय। बेपत्ता मुली आणि मृत मुले 8 ते 17 वयोगटातील आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची मोठी चर्चा आहे। ट्रम्प प्रशासन घेत असलेल्या निर्णयाचा फटका जगभरातील अनेक देशांना बसतोय। यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धोरणाचा अनेक देशांना फटका बसलाय। यातच काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी धमकी देत रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या देशांवर तब्बल 500% आयात शुल्क लादणार असल्याचा इशारा दिला होता। त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट ब्रिक्स राष्ट्रांना धमकी वजा इशारा दिलाय। पाकिस्तानातून सक्रिय असलेल्या इस्लामिक स्टेट खुरासन प्रॉव्हिन्स या दहशतवादी संघटनेने नव्या नियतकालिकात तालिबानी लढवयांना भविष्यातील विजयी संघटनेत सामील होण्याचे खुले आवाहन केले आहे। तालिबान आता कमकुवत झाला असून खलिफासाठी लढण्याचा ISKP हा एकमेव मार्ग असल्याचा दावा संघटनेने केलाय।
भारतीय नौदलात काम करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे। भारतीय नौदलाने 5 जुलै 2025 रोजी INCET 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे। भारतीय नौदलाची नागरी प्रवेश परीक्षा 2025 देऊ इच्छिणारे अर्जदार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट joinindiannavy.governmentin.in वरून अर्ज करू शकतात। या भरती मोहिमेत संस्थेतील ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 882 पदे भरली जाणार आहेत। परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2025 अशी असणार आहे। राज्यातील महाविद्यालयांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून शासनमान्य शुल्काव्यतिरिक्त वाढीव शुल्क न घेण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत। याबाबत संस्थाचालक प्राचार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क आकारल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा सामाजिक न्याय विभागाने दिला आहे। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 7 जुलै 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 96,840 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 88,770 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,08,390 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,084 रुपये आहे। उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांची किंमत भारतभर बदलतात। बॉलिवूड अभिनेता म्हणजे अरुणोदय सिंगने 13 डिसेंबर 2016 रोजी मोठ्या थाटामाटात गर्लफ्रेंडशी लग्न केलं होतं। त्याची पत्नी ली एल्टन ही मूळची कॅनडाची होती। त्यांचा विवाह सोहळा भारतात पार पडला होता, पण हे दोघे 3 वर्षातच वेगळे झाले। 2019 मध्ये अरुणोदय व ली एल्टन यांचा घटस्फोट झाला। या घटस्फोटाचं कारण म्हणजे त्यांचं त्याच्या श्वानावर असलेलं प्रेम होतं। भारताचा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती। त्यावेळी त्याने केवळ चांगली ऑफर आल्याचं सांगितलं होतं। मुंबईची साथ सोडल्यानंतर तो कोणत्या संघाकडून खेळणार हे त्याने उघडपणे सांगितलं नव्हतं। मात्र आगामी रणजी हंगामात तो महाराष्ट्राकडून खेळणार असल्याचं स्पष्ट झालंय। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पोस्ट शेअर करत याबाबत अधिकृत माहिती दिली आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।